आज दोन लोकांच्या या ठिकाणी जयंत्या मनवल्या जात आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे आदरणीय सुभाषचंद्रजी बोस आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, आणि शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व हा माझा श्वास आहे या नावानं या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक वादळ निर्माण केलं. आणि त्याच वादळामधले एक आम्ही कार्यकर्ते आहोत की ज्यांनी आम्हाला या स्थानावर आणण्याकरता, या स्थानावर पोहोचवण्याकरता त्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले. आज मुंबई आणि शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र आणि शिवसेना प्रमुख, मराठी आणि शिवसेना प्रमुख आणि हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख अशा वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आज जन्मोत्सव आहे. आज कोणी म्हणत असलं की शिवसेना प्रमुख गेले आहेत, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटतं की शिवसेना प्रमुख गेलेले नाही आहेत. माणूस मरतो पण माणसाचे विचार मरत नाही, आणि शिवसेना ही विचारानं चालणारी संघटना आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या नावाने ही शिवसेना प्रमुखांनी पुढे नेली. आणि ज्या वेळेस भगव्यावर हिंदुत्वावर अन्याय झाला त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी या देशामध्ये दाखवून दिलं की मी काय करू शकतो, की माझा आवाज काय करू शकतो. आज आपण पाहिलं असेल त्याच विचाराने ज्यावेळेस शिवसेना लयात जात होती तर एकनाथराव शिंदे सारख्या माणसानं उठाव केला, आणि भगवा हा शिवसेना प्रमुखांनी जो तेवत ठेवलेला आहे तो कायम ठेवण्यासाठी गुवाहाटीतून मुंबई प्रवास करून त्या भगव्याला जिवंत राहण्याकरता जे जे करावं लागलं ते त्यांनी केलंय. आणि आज आपण बघतोय की त्याच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना ही उभी आहे, आणि ती पण अशी उभी आहे की मजबूतीनं उभी आहे. आज 60 आमदार आणि जवळपास 10 खासदाराच्या बलबुत्यावर शिवसेना प्रमुखांच्या विचाराने वाटचाल करते. मला माहिती आहे की आत्मा अमर आहे. शिवसेना प्रमुखांचा आत्मा इथे आम्हाला आशीर्वाद देत असेल की होय बाळांनो, तुम्ही माझी शिवसेना पुढे सरसवलेली आहे, माझे आशीर्वाद तुम्हाला आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखाला माझा मानाचा मुद्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, पण तो संजय राऊतांनी अशी टीका केली आहे की जी तुमची शिवसेना आहे ती भाजपने निर्माण केलेली चायनीज माल जो आहे तसा आहे, अशी त्यांनी टीका केली. संजय राऊताच हा माझा माल आहे, त्याच्यामुळे संजय राऊतांनी कोणाला काय बोलावं त्याला मी काय भाव देत नाही, आणि भाव देण्यासारखा तो माणूस पण नाही. त्यांनी अशी एक मागणी केली की भारतरत्न द्यावा बाळासाहेब. कसं बघतोय या हे बघा, याचा विचार पंतप्रधान करतील, शिंदे साहेब करतील, देवेंद्रजी करतील. तो विचार त्यांना करण्याची गरज नाहीये. त्यांनी जाऊन काँग्रेसची पप्पी घ्यावी.